देऊ नकोस. समदे विधी कसे व्यवस्थित झाले पाहिजे. 20 वर्षाचा अनुभव आहे. गंडा, दोरा, करणी, भानामती, भूतबाधा, पिशाच बाधा समद समद करून ठेवलेला. आता या बारला चूक तर कधीच करणार. हे हनुमंत्या, समदे विधी होईस तर तू हलायचं नाहीत ना. आणि बाप्पा, अखेरचा भोग तुम्हाला चढवायचा आहे. पण जरा थांबवा काय. पण भोग कवळा असेल तर चांगलं नाही. निबराचं तर तुम्हाला धरावं लागेल. तुम्ही धरलं चाळकन कापून टाकतो का. प्रधान, सुरुवात करणार. महाराज, समधी पूजा मांडून झाली. पोरं कशी काय नाही आली अजून. आलेत की हे बघ. या रे पोरांनो. अरे पोरांनो, आलात. लय बेस झालं. बसा बसा. ही कोण आहे. मी तुला म्हणलं होतं ना, त्यांनी सगळी सोय केलेली आहे. म्हणजे हिलाच. पण ही कुमारिका आहे ना. तुला काय लगीन करायचं आहे. हा, म्हणजे बळी द्यायचं म्हणजे कुमारिका असली पाहिजे असं ऐकलं होतं. अरे पोरांनो, इकडे अरे. हा, दोघं या. या हवनात जरा काटक्या टाका. घ्या लवकर. हा, महाराज, हीच ती सारजा होय. होय होय, हीच तर मुख्य आहे. महाराज, एक विचारू का. म्हणजे हांडा आपोआप वरती येईल की उकरून काढावं लागेल. आपण फक्त डोळे बंद करायचे. समजा आपोआप. बाप्पा मामा, तुम्ही तर तुला जमत ना. हार्ड नाही, आपण तर बियर. ये ठेव तुझ्या पान. आज हे
ही बोलत नाही का? म्हणजे हिला सगळं माहिती आहे? ही अशी का? हिची समाधी लागली या. मी लघवीला जाऊन येतो. जा, पण येताना हातपाय धुवून यायचं. काही म्हणा यार, त्या बिचारीला मारायला नाही पाहिजे त्यांनी. का म्हणजे बघा ना तिचा चेहरा, आणि त्या बिचारीला मारायला नाही पाहिजे त्यांनी. विशाल, विचार कर. 5 ते 10 तोळ्याचं एक नाणं आणि अशी 25-25 नाणे एकेकाच्या वाट्याला. अरे कोणी बघितली ती नाणी? आणि त्यासाठी त्या बिचारीचा बळी? अरे बळी कोणाचा का जाईना, आपल्याला काय? तिला आवडली का? मला नाही पाहिजे ती नाणी, मला फक्त त्या बिचारीला वाचवायचंय. गब्बेस, त्यांची ओळख आणि विश्वास निर्माण करायला मी किती प्रयत्न केलेत, आणि तू? आपण काही करू शकत नाही रे. अरे आपण प्रयत्न तरी करू शकतो ना. मार खाता आता, चला. महाराज, प्रधान, बाप्पा मामा, धन मिळून काय करायचं? काय करणार म्हणजे? ऐश करायचे. अहो, अशा पद्धतीने धन काय मिळवायचं? मग काय, मेहनत करून हातात प्राण मिळवायचं. म्हणजे अशा कोणाचा जीव घेऊन बळी देऊन पैसे मिळवायचे? समजा आम्ही सरदाराला नाही मारलं तर ते मरणार नाही का? ही कधी ना कधी मरणारच की. आम्ही फक्त काही दिवस अगोदर मारतो एवढंच. म्हणजे तुम्ही पण कधी ना कधी तरी मरणारच ना? म्हणून तर ऐश करायची. केव्हा काय होईल याचा काय बी नेम नाही. तवा जवळ जिद्द हाय तवर आईश करायची. काय? हिला सोडून द्या, 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 हिला सोडून द्या. पंकज दिल्या, तुम्ही पण. तुम्ही तर सारजाला बळी देणार होता ना? तुम्ही तर सारजाला बळी देणार होता. इथं देवी आहे. देवी आली आहे तिच्या अंगात. या देवीलाच तर फोक चढवायचा.